सर्वात स्वच्छ समुद्र किनारा म्हणजे भोगवे समुद्र किनारा. जे पण वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जेवढे पण कोकणचे आपल्या समुद्र किनारे आहेत, वन ऑफ द क्लीनेस्ट समुद्र किनारा हा आहे. आणि हा व्हाईट बीच सँड आहे. ठीक आहे. आता आम्ही रामेश्वर कडून आलेलो आणि ऑन द वे आम्हाला सनसेट बघण्यासाठी एक समुद्र किनारा सिलेक्ट करायचा होता. तर भरपूर सारे समुद्र किनारे आहेत या पट्ट्यावर, चिपी एअरपोर्ट पासून ते वेंगुर्ल्यापर्यंत. आम्ही आता वेंगुर्ल्याला राहतोय त्यामुळे. तर जो समुद्र किनारा आहे ना, तुम्ही इथे बसू शकतात फॅमिलीज. आणि हा इथे फॅमिलीज मोस्टली येतात. आणि वेंगुर्ला आणि त्याचे बाजूचे जेवढे पण ठिकाण आहेत ते कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वच्छ जागेंपैकी एक आहेत. आणि क्लीनेस्ट सिटी पण म्हणू शकतो आपण, आणि क्लीनेस्ट समुद्र किनारे. तर तुम्हाला असे बॉटल्स फेकलेले दिसणार नाही, नाहीतर असे जे रॅपर्स नॉर्मली आपल्याला दिसतात ते दिसणार नाही. तर लोकांनी एक हे बेस्ट केलंय की मी आत्ताच इंदोरला सुद्धा जाऊन आलो. ठीक आहे. तर इंदोरला सुद्धा मी गेलेलो. ते तर तुम्हाला माहिती आहे इंडियाज क्लीनेस्ट सिटी आहे. तर जसं तिकडे मी बघितलं गुटखा वगैरे थुकला नाहीये, इथे पण नाहीये बिलकुल असं थुकलेलं. तर मला ते खूप आवडलं. ऍक्च्युली असं म्हणायला गेलं तर खूपच चांगलं आहे, कारण की आम्हाला ऍक्च्युली वेगळ्या बीच वरती जायचं होतं, पण ऑन द वे हे आम्हाला पडलं म्हणून आम्ही फटाफट आलो. पण इथे येऊन इतकं छान आणि प्रसन्न वाटत आहे. बीचही सुंदर आहे, हॅपनिंग आहे, लहान मुलं अगदी सेफली खेळतायत, लोक सेल्फीज काढतायत, तुम्ही बघू शकता. आणि सुंदर तर काय बोलूच म्हणजे त्याला काही उदाहरणच नाही देण्यासारखं, इतकं सुंदर आहे. आणि मला तर खूप सारे लाईक वॉटर स्पोर्ट्स पण दिसत आहेत. म्हणजे जर लोक इकडे येत आहेत तर प्लीज ही जागा तुम्ही एक्सप्लोर करा आणि जास्तीत जास्त क्लीन ठेवायचा प्रयत्न करा, खराब करू नका. याची सुंदरता तशीच मेंटेन ठेवा. खरंच.